आदिनाथ महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपण सर्वजण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकत्र आलेलो आहोत। ही भूमी अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ही जागा कोथरे ग्रामपंचायतमध्ये येते आणि इथं निलज पण गाव आहे। वैशिष्ट्य असं सांगायचं आहे की मागच्या विधानसभेमध्ये टक्केवारीमध्ये बघितलं तर निलज गाव पूर्ण मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान करणारं गाव आहे, आपल्याला सर्वात जास्त मतदान करणार। आणि आज त्या पावन भूमीमध्ये आपल्या आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे। आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आज आमदारांनी सांगितलं की ह्या गावातले दोन किंवा ह्या ग्रामपंचायतीमधले दोन उमेदवार आपल्या पॅनल मधून उभा आहे आणि विरोधी पॅनल मधला एकही उमेदवार या ग्रामपंचायत मधला नाही। राहिला विषय आपण ही निवडणूक का लढतोय। आज अण्णांनी ज्या ज्या लोकांचा उल्लेख केला, आदरणीय कैलासवासी रावसाहेब पाटील असतील, आपले भाऊ म्हणतो आपण त्यांना, आदरणीय गोविंद बाप्पू असतील, आपले भाई असतील, म्हणजे सर्व मंडळींनी चांगलं काम केल्यामुळे आज त्यांचं नाव निघतं। आणि बांधवांनी लक्षात ठेवा, ही शेवटची निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आदिनाथ वाचवण्याची संधी आहे। ह्याच्यात जर आपण चुकलो आणि जर हा आदिनाथ काय म्हणून आपण विकला गेला किंवा भाडे तत्वावर गेला गेला तर पुन्हा कधी तुम्ही कुठं बघितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये कुठला भाड्याने दिलेला कारखाना पुन्हा सहकारी तत्वावर चाललेले एक तरी उदाहरण बघितलंय का? त्यामुळे आपण जसं ह्या तिघा चौघांची नावं घेतो ज्यांनी हा कारखाना उभा करण्यामध्ये त्यांचे खूप मोठा सहभाग आहे, तशाच पद्धतीनं हे जर पुन्हा विकला, ही जर इलेक्शन मध्ये आपण चूक केली तर पुन्हा आपण विकला म्हणून किंवा भाडे तत्वावर गेला म्हणून आपली चुकीच्या पद्धतीने इमेज ह्या पुढच्या सर्व पिढीची आपली जाईल। आदिनाथ चालू होऊ शकतोय, तुम्हाला सांगतो आम्ही बचाव समितीच्या माध्यमातून ज्यावेळेस हा कारखाना सहकारी तत्वावर झाला पुन्हा एकदा कोर्टाच्या आदेशाने, त्यावेळेस आम्ही पुंडे डॉक्टर असतील, आपल्या पॅनल मधले सुभाषजी शिंदे असतील आणि अशा बरेच मंडळींनी आम्ही एकत्र येऊन पैसे गोळा करून सगळ्यांना आवाहन करून आणि आपले तानाजी सावंत सरांचा मुद्दा म्हणून मी या ठिकाणी उल्लेख करेल, कारण त्यांचं योगदान नाकारता येत नाही। त्यांनी पैसे दिल्यामुळेच हा कारखाना सहकारी तत्वावर झालेला लक्षात ठेवा। आणि पुन्हा कारखाना चालू करण्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे दिले। आता जेवढे पुढे जे पॅनल प्रमुख आहेत किंवा जे पॅनल मध्ये आहेत त्यांनी एकानी ₹1 आदिनाथ कारखाना ज्यावेळेस सहकारी तत्वावर झाला 2 वर्षापूर्वी त्यावेळेस एकानी ₹1 दिला नाही। पण तानाजी सावंत सर असतील, आम्ही बचाव समितीतले काही मंडळी असतील, आम्ही एकत्र येऊन त्या कारखान्याला सहकारी तत्व होण्यासाठी उशीर झाला, मला वाटतं ऑक्टोबर का नोव्हेंबर मध्ये कोर्टाचे आदेश आले आणि त्याप्रमाणे तो सहकारी तत्वावर झाला। मग कारखाना 3 वर्ष बंद होता, मग तो चालू करण्यासाठी वेळ जाणारच ना। जो जानेवारी उजडला त्याला चालू करण्यासाठी, तरी सुद्धा आम्ही 80,000 गाळप केला। आणि तुम्हाला सांगतो बांधवांना, त्या 80,000 गाळपातलं शेतकऱ्याचा ₹1 दिला। त्यावेळेसचे जे कामगारांनी काम केलं त्या कामगारांच्या पगारी दिला आणि त्याच वेळेस जे वाहन मालक आहेत त्यांचं सुद्धा बिल त्या ठिकाणी दिलं गेलं। आता आपण या ठिकाणी बसलोय, त्यानंतर सुद्धा पुन्हा गाळप झालं 5-6 हजार मला वाटतं काहीतरी, आणि त्या गाळपाचे पैसे मिळत नव्हते। त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आणि अण्णा आणि आमची शेतकरी संघटना आम्ही एकत्र येऊन वारंवार त्याचा पाठपुरावा करत असतो। तहसील ऑफिस असेल, कारखान्याचे एमडी असतील, प्रशासकीय संचालक असतील, मग त्याचं मोलेसिस विकायचं असेल ते देऊन लवकर शेतकऱ्यांची बिलं द्यायच्यासाठी आम्ही वारंवार पुन्हा प्रयत्न करत होतो। आणि तुम्हाला सांगतो आज योगायोग बघा, आपली सभा इथं आहे आणि आताच मला मेसेज आले की तुमचं बिल जमा झालेलं आहे म्हणून। मेसेज येतो ना आपल्याला, अमाऊंट इज क्रेडिटेड। म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय त्यावेळेस ह्या गोष्टी घडतायत, लक्षात ठेवा। मकाईच्या बिलासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले, बाकी कुणी आता जे समोर येते एक तरी आला का तुमच्या बिलासाठी समोर? आम्ही असतील, अण्णा असेल, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचं बिल मिळवून दिलं। आणि आम्ही काय मकाईचंच बिल मिळवून दिलं नाही, आम्ही
जो विठ्ठल कॉर्पोरेशनचा कारखाना आहे, आता जे म्हणतात की त्यांच्याशिवाय कारखाना चालूच होऊ शकत नाही, त्यांच्या सुद्धा कारखान्याचं बिल मिळवून देण्यासाठी आम्ही आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तिथं आंदोलन केलं आणि तिथल्या शेतकऱ्यांचं बिल असेल, शेतकऱ्यांची शेअरची रक्कम असेल, ती आम्ही त्या संजय मामा शिंदे यांना द्यायला आम्ही भाग पाडला आणि ते पैसे सर्व शेतकऱ्यांना त्यांची शेअरची रक्कम असेल, शेतकऱ्यांची बिल मिळायला त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून ती गोष्ट झाली. एवढंच नाही, मी माझ्या सासऱ्याला सुद्धा सोडलं नाही. माझ्या सासऱ्याचं थोडंफार बिल राहिलं होतं ते सुद्धा त्यांना मी द्यायला लावलं. म्हणजे कोणीही तिथं व्यक्ती असेल जो तिथं अन्याय होत असेल शेतकऱ्यावरती किंवा त्याच्या काही गोष्टी होत नसतील तर त्यासाठी आम्ही आणि अण्णा आणि आम्ही शेतकरी संघटना वारंवार निश्चितच तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो की आम्ही शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि तरुण वर्गासाठी निश्चितच आम्ही यापुढेही काम करत राहू. मग ही निवडणूक आता जी लागलेली आपण का लढवतो मी तुम्हाला सांगायचं थोडक्यामध्ये. हा कारखाना चालवणं खूप अवघड आहे असं पण नाहीये, पण ते फक्त भीती दाखवली जाते. आज त्या कारखान्याच्या अण्णांनी जसं सांगितलं की जवळजवळ 250 एकरच्या आसपास जमीन आहे. अशाच पद्धतीनं कारखाना बंद होता आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगरचा. 580 कोटी कर्ज असताना सुद्धा तो कारखाना चालू झाला. मग आधीनं 250 कोटी कर्ज आहे, मग हा कारखाना का चालू होऊ शकत नाही? आणि जे आता कारखाना चालू होऊ शकत नाही, आम्ही ज्यांना ज्यांना भेटलो आज तेच पॅनल प्रमुख म्हणून पुढे येत आहेत आणि त्यांचीच लोक म्हणतात ह्यांच्याशिवाय दुसरं कोणीच चालू करू शकत नाही. म्हणजे किती लोकांना फसवायचं आणि किती खोटं बोलायचं. आज त्या कारखान्याची 250 एकर जागा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो त्या कारखान्याच्या जो फ्रंटेज आहे, पुढचा जो भाग आहे जो 1.5 ते 2 किलोमीटर आहे, आता हायवेचं काम चालू होणार आहे, त्याचा रोड मोठा होणार आहे. त्या माध्यमातून सुद्धा निश्चित 10 ते 20 कोटी तरी निश्चित त्या कारखान्याला मिळणार आहे त्या जमिनीची. आता सर्वे झालेला आहे, काम लवकरच चालू होणार आहे. आणि आता अण्णांनी सांगितलं त्या ठिकाणी इंजिनिअरिंग होऊ शकतं, काही फार्मसीचं कॉलेज होऊ शकतं, इतर चांगले आणखीन कोर्सेस त्या ठिकाणी होऊ शकतात. का होऊ शकत नाही? त्या ठिकाणी एमआयडीसी सुद्धा चालू होऊ शकतं. आज तुम्ही बघताय 30-35 वर्ष झालं आपली एमआयडीसीची जागा शासनाने अक्वायर करून त्या ठिकाणी एमआयडीसीच्या सगळ्या सुविधा म्हणजे आपण म्हणतो रस्ते दिलेत, पण आज त्या ठिकाणी रेटच एवढा जास्त की कुठला एकही त्या ठिकाणी उद्योजक त्या ठिकाणी यायला तयार नाही. त्या ठिकाणी एवढे आता जे उभा आहेत आमदार, माझे आमदार 15 वर्ष झाले हीच सत्ता, 15 म्हणजे आता 3री टर्म आहे यांचीच. अजूनही यांच्या काळात तिथं एमआयडीसीला पाणी मिळू शकलं नाही तर हे कारखाना काय चालवणार? हा विचार आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि ज्या वेळेस मी तुम्हाला सांगतोय आता या ठिकाणी की जशी त्या जमिनीची परिस्थिती आहे की आपल्याला जमिनीच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत, मी एमआयडीसीचा का उल्लेख केला? जर त्याची कारखान्याची जी उर्वरित जागा आहे जो 250 एकर जागा आहे त्यातली आपण जर 150 एकर जागा वेगळी केली तर त्या जागेमध्ये तिथं पाण्याची सुविधा आहे, कारखान्याचा कोजनचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे लाईटची व्यवस्था सुद्धा तिथं आहे, हायवेच्या जवळ ती जागा आहे, जेऊरचं रेल्वे स्टेशन जवळ आहे, तिथे एमआयडीसी चालू व्हायला काहीच अडचण नाही. त्या माध्यमातून अजून कारखान्याला 4 पैसे मिळतील. त्याचबरोबर आता जो पेट्रोल पंप आहे कारखान्यावर कुठल्या कंपनीशी टायप राहायचं काय कारण आहे? आज रोड टच जागा आहे, आज प्रायव्हेट पंप किती पण निघायला लागलेले. तोच जर पंप प्रायव्हेट पंपामध्ये कन्वर्ट केला तर त्या ठिकाणी महिन्याला 5-10 लाख रुपये आपल्याला मिळतील कारखान्याला. त्या माध्यमातून काय कर्मचाऱ्यांच्या पगारी असतील किंवा इतर मेंटेनन्स असेल तो चालू होईल किंवा त्या ठिकाणी पैसे मिळाल्यानंतर निश्चितच कामगार सुद्धा चांगले काम करतील. आज कामगारांच्या पगारी थकलेले. आणि तुम्हाला सांगतो आपल्या पॅनलचं वैशिष्ट्य आहे की आपल्यामध्ये सर्व प्रकारचे उमेदवार आहेत. जसं अण्णांनी सांगितलं सिनियर मंडळी आहेत, बुजुर्ग मंडळी आहेत, माजी संचालक आहेत, काही माजी सरपंच आहेत. जसं अण्णांनी सांगितलं की आपले रायचंद खाडेंचा जवळजवळ 15 वर्ष अनुभव आहे त्यांचा ग्रामपंचायत चालवायचा, तसंच जगदाळेंचा विषय त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आपल्याकडे माजी संचालक मकाईचे हरिश्चंद्र झिजाडे आहेत. युवा वर्ग आपल्याकडे आहे, आपल्याबरोबर शेतकरी संघटनेचे उमेदवार आहेत, आपल्यामध्ये प्रहार संघटनेचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर आपल्यामध्ये काही व्यावसायिक सुद्धा लोक आहेत की ज्यांना व्यवसाय करायचा अनुभव आहे, व्यवसाय कसा चालवायचा त्याचा अनुभव आहे. आपल्यात काही बँकेचे सुद्धा लोक आहेत.
आपल्याकडे जे सुभाषजी बाबू शिंदे आहेत त्यांनी एका बँकेचे संचालक आहेत, त्यामुळे आपल्याला जर काही पैशाची कमतरता लागली तर आपण त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही पैसे मिळवू शकतो. त्यामुळे आदिनाथ चालवायचा असेल तर आपल्याला फक्त साखर बाहेर पडेपर्यंतच पैशाची आवश्यकता लक्षात ठेवा. एकदा साखर बाहेर पडली की आपल्याला कुठलीही बँक त्या पोत्यावरती पैसे देते. आणि पुढच्या वर्षी ऊस जास्त बांधव नाही, लक्षात ठेवा. मागच्या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये 15-20 लाख टन ऊस होता. 4ही कारखाने बंद असल्यामुळे आपल्याला ह्याला फोन कर त्याला फोन कर, आपला ऊस नेण्यासाठी आपल्याला मागं लागावं लागलं. आपल्या हक्काचे 2 सहकारी कारखाने असताना सुद्धा. आणि पुढच्या वर्षी तर ऊस जास्त आहे. जसं आता गणेशजी मंगवडेंनी सांगितलं, कोळगावचं धरण भरलंय, मांगीचा तलाव भरलेला आहे. पुन्हा राजुरी असेल, अजून अशी काही गावं आहेत की ज्या ठिकाणी छोटे छोटे तलाव आहेत ते भरलेले आहेत. उजनी सगळी भरली असल्यामुळं परिसरामध्ये ऊसाचं प्रमाण वाढलेलं. काही सांगितलं जातं की केळीमुळं ऊसाचं प्रमाण कमी झाले. काही नाही बांधवांनो, केळीचं प्रमाण हे 10 ते 20% पुढे जात नाही. केळी काही सगळ्या गावामध्ये नाही, ठराविक गावामध्ये आहेत. एक 5-10 गावं आहेत जिथे केळीचं प्रमाण जास्त आहे. बाकीच्या ठिकाणी उगा थोड्या प्रमाणात केळी आहे. त्यामुळे ऊसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पुढच्या वर्षी जर आपण हा आदिनाथ कारखाना ह्याच वेळेस जर चांगल्या व्यक्तीच्या हातात नाही दिला आणि तो बंद जर राहिला तर पुन्हा आपल्याला दुसऱ्याच्या दारी जाऊन आपल्याला त्यांचं उंबरठं झिजावं लागणार आहे आणि आपल्याला ऊस नेण्यासाठी विनवणी करावं लागणार आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे की आपण कारखाना, आम्ही ज्याप्रमाणे प्रयत्न करून कारखाना चालवला, एकही समोरच्या पॅनल मधला कोण संचालक असेल, तो पॅनल प्रमुख असेल, एकाने प्रयत्न केला नाही. मग त्याच्यामध्ये ते गटप्रमुख असतील किंवा कोण आता जे संचालक उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा कोणी त्याच्यामध्ये काही प्रयत्न केलेले नाही. त्यामुळं हा कारखाना चालू करणं हे आपलं सर्वात महत्वाचं पहिलं ध्येय असणार आहे आणि त्यासाठी आम्ही करून दाखवले. आम्ही कारखाना चालवलाय. तसं यांनी कुणी तो कारखाना सहकारी तत्व झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना बचाव पॅनलच्या बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही विनंती करत होतो की या कारखान्याला चालू करण्यासाठी पैसे द्या, मदत करा. एकही आताच्या उमेदवारांनी किंवा कोणी पॅनल प्रमुखांनी त्यावेळेस पैसे दिले नाहीत. जर त्यावेळेस आणखीन मदत केली असती तर आणखीन पुढे गाळप करण्यासाठी आपल्याला मदत झाली असती. पण असू द्या, निश्चितच आपण हा कारखाना चालवण्यासाठीच आपण हा पॅनल तयार केलेला आहे आणि आपले जे येणारे संचालक मंडळ आहे ते निश्चितच यामध्ये कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करेल. आम्ही एकत्र मिळून रात्रंदिवस मेहनत करू आणि कारखाना चालू केल्याशिवाय राहणारच नाही असे या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो. आणि मी सांगितलं जातं की कारखाना चालू होऊ शकत नाही, भीती दाखवली जाते. मी तुम्हाला सांगतो, असा काही शांत बसलेला माणूस नाही. फॉर्म भरायच्या अगोदर मी सगळ्या पुढाऱ्यांना भेटून आलो आणि मी एकाच पक्षाच्या नाही. जिथं जिथं माझ्या ज्या ज्या पक्षात संबंध आहेत, चांगली व्यक्ती आहेत, जिथून आपल्याला मदत मिळू शकते, या सर्व व्यक्तींना मी भेटलेलो आहे. आणि अशी भीती दाखवली जाते की ह्याला मदत मिळणार नाही. हा आता म्हणायला लागले फक्त कारखाना चालू करायचा. आतापर्यंत काय म्हणत होते, कारखाना चालू होऊ शकत नाही, कारखाना द्यावाच लागतोय, त्याला पर्यायच नाही, भाडे तत्वावरच द्यावा लागतोय. पण तो कारखाना कसा चालू होऊ शकतो, तर त्या कारखान्याला मी जसं सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत साखर बाहेर पडत नाही तोपर्यंतच पैसे लागणार आहे. आणि याबरोबर तुम्हाला सांगतो आणखीन सरकारची मदत कशी मिळणार आहे. आता आपल्याला मकाई सहकारी साखर कारखान्याला शासनाने मदत केली, हे सर्वांना माहित झालं. मकाईची परिस्थिती आदिनाथपेक्षा थोडीशी जास्त बिकट आहे. आदिनाथ थोडासा बरा आहे तरी सुद्धा त्याला पैसे मिळतात. म्हणलं आदिनाथ मकाईला मिळत असतील तर आदिनाथला निश्चितच पैसे मिळणार. काही जण लोक म्हणले तिथं सरकारमध्ये ओळख लागते. कोण म्हणतं ओळख लागते? तुमचं जर मांडणी योग्य असेल, तुम्ही तिथं मांडलेले मुद्दे योग्य असतील, तुमचं ते फायनान्शियल सर योग्य असतील, तुमचं तिथं कागदपत्र योग्य असतील. आम्ही सुद्धा संस्था चालवतो ना, मी आज त्या संस्था चालवत असताना मला कुठली ओळख लागली का? पण माझी कागदपत्र, माझी मांडणी योग्य असेल तर निश्चितच मला तिथं पैसे पण मिळतील आणि आपल्याला पैसे मिळून तो कारखाना चालवायला अडचण सुद्धा येणार नाही. आणि आदिनाथच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आदिनाथची साईट मी पहिल्यापासून सांगतो, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात नंबर 1 ची आपली साईट आहे. कडेने सगळा ऊस आहे, रस्त्याच्या कडेला आहे. आणि हा कारखाना योग्य पद्धत, फक्त लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी चांगलं लक्ष देऊन, आणि मी म्हणतोय जरी आमच्याकडे जरी सत्ता आली तरी आमच्याकडे सत्ता आली म्हणून आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन तो कारखाना चालवणार आहे.
जे आता या संचालक मध्ये उभा नाहीत पण चांगली लोक आहेत, सत्तेच्या बाहेर आहेत, त्या लोकांना सुद्धा आम्ही भेटणार आहे, त्यांना आम्ही मदतीचा हात मागणार आहे. आणि कारखाना चालू करत असताना आपल्याला त्या ठिकाणी ऊसाची सुद्धा आवश्यकता असणार आहे. मग ह्याच्याकडे कारखान्याला म्हणून त्यांनी ऊस द्यायचा नाही ही सुद्धा मानसिकता त्या ठिकाणी राहिली नाही पाहिजे. त्या ठिकाणी निश्चितच ऊसासाठी सुद्धा आम्ही चांगला प्रयत्न करणार आहे ऊस मिळवण्यासाठी. आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ज्या पद्धतीनं आज मी संस्था चालवते त्या ठिकाणी माझ्याकडे सुद्धा जवळजवळ 1.25 ते 1.5 कोटीचा पगार आहे महिन्याला. त्या ठिकाणी माझा कुठल्याही महिन्याचा पगार थकीत राहिला नाही, माझ्या कुठल्याही बँकेचा हप्ता थकीत राहिला नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी आदिनाथचं नियोजन करून आदिनाथला सुद्धा संस्थेप्रमाणेच गैरवैभव मी मिळवून देईल असं या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. फक्त या ठिकाणी गरज आहे ती आपण सर्वांनी साथ देण्याची. आतापर्यंत तुम्ही बघितलं आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांचे विषय असतील आम्ही समोर, मी आणि अण्णा असतील किंवा शेतकरी संघटना असेल किंवा बँकेचा सुद्धा विषय आपल्याला माहित असेल, मला अर्बन बँकेचे पैसे थकलेले आहेत, त्यावेळेस सुद्धा कुठलाही पुढारी आला मी त्या संदर्भात 2-3 बैठका लावल्या सांगतो. त्या बँकेला सुद्धा गाईडलाईन केलं कसे ऑडिट रिपोर्ट करायचं. बाहेरचा एक तज्ञ व्यक्ती मी स्वखर्चाने तिथं आणला, तो दिवसावर पैसे घेतो, येण्या जाण्याचे गाडीचे पैसे घेतले, त्यांनी येण्याचे पैसे घेतले, पण त्यांनी मार्गदर्शन केले की बँकेचं ऑडिट कसं केलं पाहिजे. आज ते ऑडिट चांगल्या प्रकारे झाले. निश्चितच ती सुद्धा बँक कशी लवकरात लवकर चालू होईल त्याच्यावर जे प्रशासक मंडळ आहे ते निघून जाऊन ती बँक चालू करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेले. म्हणजे तालुक्यातला कुठलाही विषय असेल तर आम्ही निश्चितच त्यामध्ये सहभाग नोंदवतो. दुष्काळी परिस्थिती असेल त्यावेळेस सुद्धा आम्ही पाणी वाटप असेल इतर गोष्टी केलेल्या ते आता सांगायचा विषय नाही या ठिकाणी. पण निश्चितच आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मी जसं सांगितलं तसं ह्या कारखाना चालू करायला काही अडचण नाही. तो कारखाना म्हणजे एक चांगला म्हणजे आपण काय म्हणतो खजिना आहे आपला, त्याचा नीट आपल्याला वापर करता आला पाहिजे. जसं मी सांगितलं रस्त्यात मध्ये आपली जमीन गेल्यानंतर पैसे मिळणार आहे, त्याचबरोबर त्या रस्त्याच्या कडेला जर आपण जागा भाड्याने दिल्या, हायवे टच असल्यामुळे कोणाही तरुणांना रोजगार मिळणार आहे. एमआयडीसी जी जागा भाड्याने दिली तो भाग वेगळा, आणि हायवेच्या कडेला आपण जर समजा 200-250 स्क्वेअर फूट किंवा 500-500 स्क्वेअर फूटच्या जागा जर तरुणांना दिल्या तर तरुणांना व्यवसाय उभा करता येतील, त्याबरोबर त्या जागेचं भाडं कारखान्याला मिळेल. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, कारखाना जर चालू करायचा असेल तर सर्वात महत्वाचं आहे त्याचं एक्सपान्शन होणं. त्याच्या एक्सपान्शनसाठी आता केंद्र सरकार मदत करते. तुम्हाला माहित असेल मागच्या आठवड्यामध्ये 1100 कोटी रुपये दिले, त्या माध्यमातून 9 कारखान्यांना पैसे मिळाले. लोक म्हणतील की आपलं तिथे काही संपर्क नाही, आपल्याला कसे पैसे मिळतील. त्यात एक कारखाना असा आहे काँग्रेस पक्षाच्या माणसाचा तो कारखाना आहे, त्याला सुद्धा सरकारने मदत केलेली. उगा सरकारच्या बाबतीत लोक गैरसमज पसरवत असतात, कुठलंही सरकार असू द्या. हे सरकार हे सर्वांचं असतं आणि सरकारने इतर विरोधी पक्षातल्या सुद्धा व्यक्तींना मदत केलेली आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला माहित असतील आपल्याच जिल्ह्यातील भीमा टाकळी कारखाना आहे त्याला मदत झालेली आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या कारखान्यांना शंकर सहकारी साखर कारखान्याला सरकारने मदत केलेली. आता मकाई तिसरा कारखाना आहे सहकारी कारखाना ज्याला मदत सरकारकडून झालेली. आदिनाथ निश्चितच त्यामध्ये असेल आणि आम्ही निश्चितच सर्वजण मिळून सर्व पक्षातील लोकांना भेटून आमची मांडणी योग्य करून व्यवस्थित कागदपत्र देऊन आदिनाथला सुद्धा निश्चितच आम्ही त्या ठिकाणी सरकारकडून मदत मिळवून आदिनाथची ज्या अडचणी त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि हे करत असताना तुम्हाला एवढीच विनंती करेल की आपण कुठल्या गटातटाच्या राजकारणामध्ये, कुठल्या जातीपातीच्या राजकारणामध्ये जसे आतापर्यंत इलेक्शन लढले गेले त्याच्यामध्ये न अडकता पुढच्या आपल्या पिढीचा उद्धार करण्यासाठी आपण योग्य उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे. कारण आता जर आपण चुकलो तर ही जी आत्ताची पिढी आहे निश्चितच किंवा जे मतदार आहेत ते असं लोक असं म्हणतील की यांनी कारखाना तर विकणाऱ्या लोकांच्या ताब्यात दिला किंवा भाडे तत्व देण्याच्या ताब्यात दिला आणि एकदा तो कारखाना गेला की पुन्हा तो सहकारी तत्व होणार नाही. लक्षात ठेवा आज तालुक्यात काय परिस्थिती, एवढा ऊस असून आज आपल्याला दुसऱ्याकडे ऊस घालायची वेळ येते. आज आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 लाख लिटर दूध दररोज तयार होतं आणि आज आपल्या तालुक्यात एकही प्रोसेसिंगचं युनिट नसल्यामुळे सगळं दूध आपल्याला बाहेर घालावं लागतं. आज तालुक्यामध्ये शिक्षणाची असुविधा असल्यामुळं जे आज राजकारणी होऊन दिले त्यांनी कुठलेही एक प्रकारचं व्यावसायिक शिक्षण उभा केलं नाही.
तेव्हा आपल्या मुलांना बाहेर जावं लागतं. म्हणजे आपण कमवतोय, पिकवतोय आणि दुसऱ्याचं भलं करतो. तालुक्यातलं पिकवलेलं तालुक्यातच प्रोसेस झालं पाहिजे, तालुक्यातल्याच मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, तालुक्यातले पैसे तालुक्यातच राहिले पाहिजे, तरच आपल्या तालुक्याचा उद्धार होणार आहे, लक्षात ठेवा. नाहीतर पर कॅपिटल इन्कम ज्याला म्हणतो, एवढी समृद्धी असून सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये समृद्धी. माझं अजितदादांचं ज्यावेळेस आम्ही एक ठिकाणी गाडीत प्रवास करत असताना बोलणं झालं, तालुक्यामध्ये समृद्धी आहे, दूध पिकतंय, ऊस पिकतोय, पाण्याची सुविधा चांगली आहे. आता आपला उजनीच्या माध्यमातून 30, 35, 40 गावं बागायत झाली होती. आता देगाव उपसाच्या माध्यमातून काही गावं बागायत झालेली आहेत. मांगी तलावात पाणी आल्यानंतर, कोळगाव धरणामध्ये पाणी आल्यानंतर तिथं सुद्धा बागायत होत आहे. रिटेड वाडी उपसा सिंचनसाठी सुद्धा सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. मग एवढी सुबत्ता असताना सुद्धा तालुक्यामध्ये अडचणी काय? तर लोकप्रतिनिधी व्यवस्थित नसल्यामुळे अडचण आहे. अजितदादा सुद्धा म्हणले, तुमच्या तालुक्याचं काय बॅडलं काय म्हणले की तुमच्या इथं लोकप्रतिनिधीच व्यवस्थित नसल्यामुळं तालुक्याचा विकास झालेला नाही. आज आपल्या शेजारी कधी जाऊन या बारामतीला तुम्ही बघण्यासारखं, मी म्हणतो पूर्ण भारत देशामध्ये बघण्यासारखा तालुका आहे बारामती. तिथं सुद्धा आहेत की जिरायत गावं, त्यात मोरगाव असेल, तुमचं कटफळ वगैरे, त्या किंवा निंबोडीच्या वरती जी गावं आहेत, म्हणजे दौंडच्या बाउंड्रीची, सुपा वगैरे त्या भागामध्ये सगळं जिरायत भाग आहे तो. पण केवळ MIDC डेव्हलप झाली तिथं शिक्षणामुळं, MIDC मुळे आणि तिथं असलेल्या आरोग्य सुविधामुळे. तिथं सुद्धा जवळजवळ 30-40% तालुका तो जिरायत आहे, जास्त आहे बारामती. पण तरी सुद्धा ह्या सुविधा असल्यामुळे तो तालुका डेव्हलप झालेला आहे. आज आपल्याकडे MIDC झाली असती तर 4 लोक इथं राहायला आले असती, आपल्या तरुणांना रोजगार मिळाला असता. त्याच पद्धतीने आज इथं आरोग्याची समस्या निर्माण झाली तर आपल्याला बाहेरच्या तालुक्यामध्ये जावं लागतं. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, जे आपण तालुक्यात गोष्ट पिकवतोय, तयार करतोय, याच तालुक्यामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे आणि याच तालुक्यातील तरुणांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो, कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर आम्ही चालवणार आहोतच, पण त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आम्ही लवकरच, जसं अण्णांनी आम्ही आमदारकीच्या वेळेस, इलेक्शनच्या वेळेस आम्ही आश्वासन दिलं होतं, अजून जागेची थोडी शोध मोहीम चालू आहे. थोडी जागा मिळाल्यानंतर लवकरच तुम्हाला आम्ही ऑलरेडी चालू केलंय की इथून या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्येच एक डिप्लोमा फार्मसीचं कॉलेज चालू आहे आणि 1ली ते 12वीचं तिथं शाळा आणि ज्युनियर कॉलेज चालू आहे. म्हणजे मी ऑलरेडी करून दाखवलंय, म्हणजे तालुक्यामध्ये सुद्धा. आणि जे भिगवणला संस्था आहे तिथं सर्वात मोठी संस्था आहे, तिथं जवळजवळ माझे 5000 विद्यार्थी शिकतायत. मग तशाच पद्धतीचं युनिट आम्ही लवकरात लवकर, अजून देवळालीमध्ये जर माझी जागेची व्यवस्था झाली तर देवळालीमध्ये तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी संस्था सुद्धा चालू झालेली दिसेल. आणि अशाच पद्धतीनं मी तुम्हाला आश्वासन देतो की आदिनाथ कारखाना आम्हाला चालवायचा आहे. आम्ही योग्य पद्धतीने नियोजन करून तुम्हाला आश्वासन देतो की आदिनाथ कारखाना आमच्या ताब्यात दिला तर आम्ही चालवून दाखवू. कारण का, तर आम्ही बचाव समितीच्या माध्यमातून तो कारखाना चालवलाय आणि निश्चितच तो कारखाना आम्ही तुम्हाला चालू करून दाखवू. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगायचंय की आज या ठिकाणी आमचा योगायोग की महाराज सुद्धा स्टेजवरती आहेत, म्हणजे त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. आदिनाथ गडाचे महाराज आहेत, शांतगिरी महाराज, तर त्यांचा सुद्धा आम्ही आशीर्वाद आज घेणार आहोत आणि आम्हाला निश्चितच चांगला आशीर्वाद त्यांचा या ठिकाणी मिळणार आहे. पण माझं म्हणणं आहे की ह्या भूमीमध्ये खोटं कुणी कधी बोलू नये. कालची जी सभा झाली ती महायुतीची होती का महाविकास आघाडीची कळली नाही. पॅनलला नावावरती महायुतीच्या आणि स्टेजवरती महाविकास आघाडीची लोक होती. महाविकास आघाडीचे काय उमेदवार दिलेले, म्हणजे लोकांना किती खोटं बोलायचं. म्हणजे ह्या पवनभूमीमध्ये जो खोटं बोलेल त्याला नक्कीच आदिनाथ महाराज सोडणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळं या आदिनाथ महाराजांच्या या पावनभूमीमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आम्ही सर्वजण जे आपले उमेदवार आहेत, आम्ही सर्वजण मिळून आपण आम्हाला संधी दिली तर निश्चितच आम्ही तो कारखाना फक्त चालूच करून नाही दाखवणार, तर त्याला गतवैभव मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असंच या ठिकाणी तुम्हाला मी आश्वासन देऊन शब्द संपवतो. धन्यवाद. झालं आपलं चिन्ह हे शिट्टी आहे, त्यामुळे आपल्याला गटाप्रमाणे वेगवेगळ्या पत्रिका मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
5 ऊस उत्पादक गटाच्या 5 वेगवेगळ्या पत्रिका येतील. त्या पत्रिकेवरती फक्त एकच बघायचे, जिथं शिक्का दिसेल तिथं शिक्का मारायचा तुम्हाला. आणि त्याचबरोबर ज्या बाकीच्या रिझर्वेशनच्या जागा असतील, फक्त संस्था प्रतिनिधी सोडून महिला आरक्षणाची वेगळी पत्रिका असेल, SC ST उमेदवारांची वेगळी पत्रिका असेल, NT प्रवर्गाच्या उमेदवारांची पत्रिका वेगळी असेल, ह्या OBCची वेगळी पत्रिका असेल, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला म्हणजे माझा अंदाज आहे 10 पत्रिका असतील. बरोबर, 10 पत्रिका असतील. तर त्या जिथं पत्रिकावरती आपली शिट्टी दिसेल, प्रत्येक शिट्टीवरती शिक्का मारायचा आहे. समोर शिक्का मारायचा आहे, साईडला त्याच्या खाली वरती लाईन असेल, त्या लाईनवर जर शिक्का पडला तरी ती मत बाद होणार, लक्षात ठेवा. बरोबर त्या 2 लाईनच्या मध्ये शिक्का, त्या चिन्हावर सुद्धा शिक्का मारायचा नाही, साईडला मारायचा, तो दिसला पाहिजे. हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सूचना तुम्ही पाळाल आणि आमच्या शिट्टी या चिन्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.